श्रावण शनिवार संपत शनिवारची कहाणी. ऐका परमेश्वरा शनिदेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे आपला एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवे, लेकी सुनांसुद्धा शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवे. याप्रमाणे करता करता श्रावण मास आला. पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्य नियमाप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेस सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे दळून त्याच्या भाकरी कर, केना कुरडईची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनेनं बरं म्हटलं. माडीवर गेली, दाणे पाहू लागले. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले. तेवढेच तिने दळले. त्याच्या लहान लहान भाकरी केल्या, केना कुरडईची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं, नि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसले. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले. हिला म्हणाले, बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे. हिला त्याची दया आली. बरं म्हणाले. घरात गेले, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळचणीला खोवलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आले. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतुष्ट झाले. आपल्या घरात तर काही नव्हतं व हे असं कशानं झालं म्हणून ती आश्चर्य करू लागले. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेस घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन तो शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखंच मला माकू घाल म्हणू लागले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्यांच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं? आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून, माझ्याजवळ काहीच नाही म्हणू लागले. देव म्हणाले, बरं तर मग तुझ्याजवळ असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला. नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागले. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला रागे भरले. सुनेनं झालेली हकीकत सांगितले. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणाने 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखेच शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिने दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढे काय झालं? सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथे काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलित कुष्ट्याचं रूप धरलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातले, भाजी भाकर खायला दिली, त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हा तिला देवानं आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करेल म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळसणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावले. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढताना तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे घरी आले. सुनेला विचारू लागले, मुली आज तू काय केलं आहे? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, तोंडी लावायस केना कुरडईची भाजी आहे. सासू सासऱ्यास आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान आणलंच कुठून म्हणून त्यांनी विचारलं. कुष्ट्याची हकीकत सांगितली. दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्याची दृष्टी वळसणीकडे गेली. तिनं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यानं ते सोडून पाहिलं. तो पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले. सुनेनं दाखविले. ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला त्याचा राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातील दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला. पुढं सासऱ्यानं शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीस आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागला. असा शनिदेव त्यास प्रसन्न झाला. तसा तुम्हा अम्मा होवो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी. सुफळ संपूर्ण.